पंतप्रधान मोदींच्या बोलण्यात पण नेहमी असतं आधी आबादी, तर खरोखर आधी आबादीला हा खऱ्या अर्थानं न्याय देणारा कायदा येतोय. हां, तुम्ही खरंच सांगितलं की ही जी आधी आबादी हिच्याकरता उत्तमपणे काम झालं पाहिजे. पण मग त्या सगळ्या महिलांच्या जीवनामध्ये काय बदल होत आहेत, त्या काय विचार करतायत, त्यांची सगळी स्पंदनं टिपणं हे सुद्धा एक मोठं काम आहे. आणि मी जसं आधी म्हटलं की महिला आयोग मोठ्या प्रमाणामध्ये महिलांच्या विषयक अभ्यास पण करत असतो, रिसर्च करत असतो. आम्ही आता 2 फार मोठे रिसर्च आता हातामध्ये घेतलेत. आपल्याला माहिती आहे की जी 73वी आणि 74वी जी घटना दुरुस्ती आहे तिनं महिलांना 33% आरक्षण हे पंचायतमध्ये दिलं आणि महिला आज छान जनप्रतिनिधी बनून काम करतायत. त्याचा काय परिणाम होता, त्याचा इम्पॅक्ट काय झाला, याचा एक समग्र एकत्रितपणे अभ्यास करणं फार गरजेचं आहे. कारण आता तो 73वी 74वी घटना दुरुस्ती येऊन आता अनेक वर्ष लोटली आहेत. आता 30 वर्षाहून जास्त कालावधी आता झाला आहे त्याच्याकरता. तर मग त्याचा इम्पॅक्ट काय होता, त्या इम्पॅक्टचा एक समग्र अभ्यास कमिशन करतो आहे. हा अभ्यास फार मोठा आहे. देशातले सगळे जिल्हे, त्या जिल्ह्यांमधले मिनिमम 50% ब्लॉक, त्या ब्लॉकमधले SC ST जे रिझर्वेशन्स होते त्याच्यामधनं ज्या महिला जनप्रतिनिधी बनल्या, ज्या OBC होत्या आणि जनरल पण होत्या, त्या सगळ्यांसोबत बोलणं, त्यासोबतच सगळे स्टेक होल्डर्स, तिथं काम करणारे अधिकारी, तिथली नागरिक, या सगळ्यांना सोबत घेऊन एक फार मोठा रिसर्च आता आयोग करतो आहे. माझा विश्वास आहे की जेव्हा हा रिसर्च पूर्ण होईल तेव्हा त्याचा इम्पॅक्ट बघून त्या रिसर्चचा खूप मोठा उपयोग आपल्याला पुढे येणारं जे आता पुढचं बिल आहे, शक्तिवंदन जो कायदा आलेला आहे, तो लागू करण्यामध्ये या रिसर्चचा खूप मोठा उपयोग होईल.